आरटीई अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागलेला आहे त्यांच्या पालकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आरटीई अंतर्गत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचा संबंधित शाळेमध्ये उद्या दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी ॲडमिशन घेणं हे बंधनकारक आहे। उद्या म्हणजे सोमवारी 20 एप्रिल रोजी ही ॲडमिशन घेण्याची ही शेवटची तारीख आहे। त्यामुळे ज्यांचा नंबर आरटीई अंतर्गत लागलेला आहे त्यांच्यासाठी उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आरटीई अंतर्गत नंबर लागलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं उद्या ॲडमिशन होणं हे गरजेचं आहे, अन्यथा त्यांचं ॲडमिशन हे रद्द होऊ शकतं आणि त्यांच्या जागेवरती जे वेटिंग लिस्टमध्ये विद्यार्थी असतील त्यांचा नंबर लागू शकतो। आरटीई अंतर्गत नंबर लागल्यानंतर नेमकं पुढची प्रक्रिया काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू। ज्या विद्यार्थ्यांचा आरटीई अंतर्गत नंबर लागलेला आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आरटीईच्या वेबसाईटवरून हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे। हे दोन्ही कागदपत्र तुम्हाला आरटीईच्या वेबसाईटवरती अगदी आरामात मिळून जातील। त्यानंतर अलॉटमेंट लेटरवरती तुम्हाला एका सेंटरचं नाव दिलेलं असेल, त्या सेंटरला जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर आता डॉक्युमेंट नेमकं काय काय लागणार आहे त्याबद्दल आपण माहिती पाहू। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे वेबसाईटवरून तुम्हाला हमीपत्र आणि अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायचं आहे, ते देखील त्या ठिकाणी व्हेरिफिकेशन किंवा सबमिट करावं लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्याचा जन्मदाखला लागणार आहे। त्यानंतर जात प्रमाणपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। ह्यापैकी तुम्हाला जे डॉक्युमेंट लागू आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरिफिकेशन करताना सादर करावे लागणार आहे। त्याचबरोबर पालकांचे देखील आधार कार्ड लागणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला रहिवासी पुरावा देखील सादर करावा लागणार आहे। रहिवासी पुराव्यामध्ये अनेक डॉक्युमेंट आहेत, त्यामध्ये मतदार कार्ड चालणार आहे, तुमचं लाईट बिल चालणार आहे, टेलिफोन बिल चालणार आहे, तुमच्या घराची टॅक्स पावती असेल तर ते देखील चालणार आहे, आणि जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्हाला रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट तिथे सादर करावा लागणार आहे। तर हे 7 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करताना तिथे सादर करावे लागणार आहेत। या सर्व डॉक्युमेंटच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल कॉपी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर तिथे सबमिट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक डॉक्युमेंटच्या 2-2 झेरॉक्स देखील घ्यावे लागणार आहेत। तर हे सर्व डॉक्युमेंट सोबत घेऊन तुम्ही व्हेरिफिकेशन सेंटरवरती जाऊन तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तिथून कन्फर्मेशन लेटर मिळेल। ते कन्फर्मेशन लेटर घेऊन तुम्हाला संबंधित शाळेमध्ये जाऊन तुमच्या पाल्याचं ॲडमिशन घ्यायचं आहे। अशा प्रकारे आरटीई अंतर्गत नंबर लागलेल्या पाल्यांचं ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यामध्ये जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येत असेल किंवा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। ज्यांचा आरटीई अंतर्गत नंबर लागलेला आहे त्यांच्यासाठी उद्या म्हणजे 20 एप्रिल 2026 हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। या दिवसभरामध्ये तुम्हाला तुमचं ॲडमिशन घेणं हे बंधनकारक असणार आहे, अन्यथा तुमचं ॲडमिशन हे रद्द होऊ शकतं। माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।